नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दररोजची आणि प्रॉपर अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात लक्षात घ्या, आपण सांगितलेलंच आहे की काल मोठी दुर्घटना घडली, तर याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या पुढील 2 ते 3 दिवस म्हणजेच लक्षात घ्या कालपासून 3 दिवस शासकीय दुखवटा होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख समोर आली नाहीये। यूट्यूबवरती सर्च केला असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची जानेवारी हप्ते वितरणाच्या अनेक तारखा समोर येत आहेत, पण लक्षात घ्या सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे लक्षात घ्या पुढील 2 दिवस अजून शासकीय दुखवटा असणार आहे। त्यामुळे सध्या तरी 1 आठवड्यापर्यंत लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे। तर आता निवडणुकांच्या कालावधीमध्ये देखील 5 तारखेच्या आधी लक्षात घ्या हप्ते वितरण होणार नाहीये अशी माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे 5 तारखेनंतरच निवडणुका झाल्यानंतरच हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित होईल। आणि याचबरोबर सध्या शासकीय दुखवटा असल्या कारणामुळे 2 दिवस लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी देखील होण्याची शक्यता कमी आहे। काही ठिकाणी अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी होत आहे। त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा जर लाभ आला नसेल तर KYC चुकली असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्यांच्याकडे असणाऱ्या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे आणि त्यांना आवश्यक ती कागदपत्र देऊन अर्ज सबमिट करायचा आहे। तर लक्षात घ्या आता पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत कागदपत्र पडताळणीची प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे। आणि लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना देखील लवकरात लवकर पात्र करून राहिलेले 2 हप्ते आणि चालू महिन्याचा लाभ देखील वितरित करण्याचा विचार चालू आहे। या संदर्भात निर्णय होईलच, पण सध्या पुढील 2 दिवस तरी कोणताच निर्णय होणार नाहीये। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हेल्पलाईनवरती कॉल केला असता दिवसभरामध्ये व्यस्तच येत आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ऑनलाईन KYC सुरू होण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत, परंतु अजून या संदर्भात शासनाची कोणतीच त्या संदर्भातली GR असेल किंवा सूचना आलेली नाही आहे। शक्यतो ऑनलाईन KYC सुरू होईल असं देखील सध्या समोर येत आहे, कारण का लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे। ज्यांची KYC चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आणि अंगणवाडी सेविका अजून ग्रामीण भागामध्ये असतील किंवा ठिकठिकाणी पोहोचलेल्या नाही आहेत। त्यामुळे अशा प्रकारे ही सद्यस्थिती लक्षात घेता KYCचा ऑप्शन पोर्टलवरती सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु अजून KYCची त्रुटी ज्या आहेत चुका दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध झालेला नाही। या संदर्भात देखील आपण माहिती घेतच आहोत। तर याबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना तो लाभ देखील त्यांना पात्र झाल्यानंतर देणार अशी ग्वाही शासनामार्फत दिलेली आहे। तर अशा प्रकारे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात तुर्तास चर्चा नाही आहे, GR तर प्रसिद्ध होऊ शकतो। या संदर्भात आपण माहिती देणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।